बनवत होतो चंद्रयान, त्यावेळी फक्त ॲक्टिव्हिटी समजून नव्हतो बनवत, हे मी एन्जॉईंग म्हणून बनवत होते. आणि मी बनवतानाच मला हे एवढं सिम्पल पण वाटलं आणि थोडंसं डिफिकल्ट पण होतं. पण ह्यावरूनच आपण अंदाजा लावू शकतो, पण जे मोठे मोठे वैज्ञानिक असतात त्यांना बनवायला किती मेहनत लागत असते. हे बनवताना मी एन्जॉय करत होते आणि हे बनवताना हे प्रत्येक पॉईंट्स लक्षात ठेवत होतो की हे कसं बनवायचं. कारण मी सुद्धा मोठं होऊन तर सायंटिस्टच बनणार आहे, तर मी मोठं होऊन पण हे बनवू शकतो. यासाठीच हे कसे बनवायचे हे आम्हाला दर रविवारी पुजारी सर हे आम्हाला KCSच्या क्लासेसमध्ये हे सांगतात. आणि हे आतमधलं आपण एक चंद्रयान बघू शकतो. चंद्रयानच्या आतमधलं आपण ही छोटीशी गाडी बघू शकतो. ही फक्त गाडीच नाही, तर चंद्रावरची माहिती देणारी, आपल्या पृथ्वीवर येणाऱ्या सर्व अंतराळातले जे आपत्ती आहेत ते आपल्याला आधीच कळणारी ही आपल्याला एक छोटीशी गाडी देते. त्याला आपण रोवर सुद्धा म्हणू शकतो. विज्ञान प्रेमी कॉलेज और कल्पना चावला स्पेस एकेडमी लोनावाला की ओर से पेश करते हुए हमें विशेष आनंद हो रहा है. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन इसरो चंद्र विजय प्राप्त किया और भारत का तिरंगा चंद्रभूमि पर लहराया. अभी प्रदर्शनी में चंद्रमा के बारे में जानकारी दी गई है. आप सबके मन में चंद्रमा के बारे में जिज्ञासा है, उसका उत्तर आपको यहाँ जरूर मिलेगा. स्पेस शटल, रॉकेट, रोवर, अंतरिक्ष यान के बारे में जानकारी दी गई है. यहाँ आपको दिखाई जाएगी चंद्रमा की धरती. चंद्रमा की धरती के ऊपर अपना तिरंगा लहराते देखें तो आप गर्व से कहेंगे भारत माता की जय. और विद्यार्थी, शिक्षक और अतिथि आप सबका हम तहे दिल से स्वागत करते हैं. भारतवर्ष में पहली बार राष्ट्रीय अंतरिक्ष दिन के अवसर पर विविध उपक्रम विद्या निकेतन एजुकेशन ट्रस्ट, एडवोकेट बापू साहेब मुंडे हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज और कल्पना चावला स्पेस एकेडमी लोनावाला की ओर से पेश करते हुए हमें विशेष आनंद हो रहा है. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन इसरो चंद्र विजय प्राप्त किया और भारत का प्रदर्शनी प्रदर्शनी में चंद्रमा के बारे में जानकारी दी गई है. आप सबके मन में चंद्रमा के बारे में जिज्ञासा है, इसका उत्तर आपको यहाँ जरूर मिलेगा. चंद्र के साथ हमारे सूर्यमंडल की भी जानकारी दी गई है. खगोल शास्त्र के अध्ययन में किस प्रकार प्रगति हुई उसके बारे में भी जानकारी दी गई है. अंतरिक्ष में जाने वाले में जानकारी दी गई है. यहाँ आपको दिखाई जाएगी चंद्रमा की धरती. चंद्रमा की धरती के ऊपर अपना तिरंगा लहराते देखें तो आप गर्व से कहेंगे भारत माता की जय. और इसरो के खरे रूप में कार्तिकेय है. पृथ्वी प्रदक्षिणा की उसने की होगी या नहीं होगी, लेकिन इसका जो यूनिट है नेट्रो यूनिट, इसकी वजह से स्पीड से जाता है. वो ये नीचे अरे पहला स्पेस ब्रह्मांड रहस्यों से भरा पड़ा है और इसे समझने के लिए हम इंसानों ने अंतरिक्ष में कई यात्राएं तय की हैं. क्या दूसरे किसी ग्रह पर जीवन है? क्या किसी ग्रह पर पानी होगा? ऐसे कई सवाल हैं जिन्हें दुनिया भर की स्पेस ऑर्गेनाइजेशन आज भी तलाश रही है. लेकिन एक ऑर्गेनाइजेशन ऐसी भी है जो सूरज तक पहुंचने की तैयारी कर रही है. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन यानी इसरो. चलिए जानते हैं इसरो की शुरुआत कैसे हुई. हमने क्वेश्चन को एक एक्सपेरिमेंट की तरह कैसे मौसम का अनुमान लगाएं ताकि
त्याचबरोबर हा जो कॉमेंट्रीसाठी आवाज, कॉमेंट्री तर काल मी प्रवासात लिहून दाखवली आणि त्याबरोबर त्यानं लगेच त्याच्या आवाजात 1963 में भारत ने चिन्मयला रेकॉर्ड केलेली आहे. रॉकेट लॉन्च किया। आणि इथं मला तरी वाटतंय लोणावळ्यात विक्रम प्रत्येक साराभाई नागरिकांनी और यावं, जहांगीर भाभा त्याचबरोबर उस प्रत्येक लॉन्च शाळेतल्या के लिए प्रत्येक विद्यार्थ्यांनी यावं तिरुवनंतपुरम या के पास चंद्रभूमीला, थुम्बा म्हणजे के कल्पना नैन चावला स्पेस नेशनल अकॅडमीची चर्च भूमी आणि ॲडव्होकेट बापूसाहेब भोंडे हायस्कूलच्या भूमीला सगळ्यांचा पदस्पर्श व्हावा। आपल्या आपल्या ठिकाणी जी विद्यार्थी भेटतील, शिक्षक, पालक आणि नागरिक भेटतील, त्यांना सांगण्याचं काम आपण सर्वांनी करायचं आहे। थँक्यू। स्वप्नाकडून सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे आणि तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य आपल्याकडे असले पाहिजे। या कल्पना चावलाच्या ब्रीद वाक्यानुसार आपण चाललोय। चंद्राला स्पर्श करत करत खरंच आज आपण आजच्या दिवशी जीवनाला स्पर्श केलेला आहे। Advocate Bapu Sahib Bhonde High School, it gives me immense pleasure to extend a hearty welcome to our today's chief guest. I extend my warm welcome to our respected Bhonde sir, Chairman sir of Vidya Niketan Education Trust, our respected Bhonde ma'am, Secretary of Vidya Niketan Education Trust, and all the esteemed trustees and dignitaries present here today. You have truly honored by your presence today, and we are thrilled to share this momentous occasion together. As we assemble today to make this event momentous, let's invoke the divine blessings of Goddess Saraswati with a lamp lighting ceremony. I request. Be careful, वरती लागले डोक्याला। The Saraswati Pujan is being carried out. All Join your hands and join their start hands. Saraswati Vandana. Dignitaries to please guard the photo of Kalpana Chawla on this success journey of ABBHS and KCSC. As we look to the stars, we are reminded of the boundaries and possibilities that await us. Today, let's reflect on the significant accomplishment of Indian space journey and recognize the profound impact of space exploration through ISRO. आणि चंद्रभूमीवर ते 23 ऑगस्ट 2023ला लँड झालं, म्हणून मोदीजींनी आजचा दिवस हा नॅशनल स्पेस डे म्हणून डिक्लेअर केला. आणि त्या दिवशी आपल्या शाळेतल्या मुलांनी एक निदान आम्हाला खरं पहिलीपासून करायचं होतं, पण तुमच्या लक्षात आलं असेल की तुम्हालाही ते थोडंसं तेवढ्या लिमिटेड वेळात करणं अवघड गेलं. त्या लहान मुलांना खूप जास्ती अवघड गेलं असतं, म्हणून 5वी ते 10वी अशी मुलं आपण निवडली आणि 11वीची मुलं पण ॲड केली, कारण ह्या वर्षी आपण 11वी सुरू केलेलं आहे. आणि ते यान तुम्हाला तयार करायला सांगितलं. ते तयार करताना तुमच्या मनामध्ये कुठल्या भावना आल्या मला माहिती नाही, पण ते कुठल्या भावनेतनं मॅनेजमेंटनी किंवा पुजारी सरांनी केलं हे तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी मी आज इथे उभी आहे. आत्ता भारत हा पूर्ण जगभरातला स्पेसमध्ये नंबर 3चा देश आहे. पहिला कुठला आहे? US अमेरिका. आणि दुसरा कुठला आहे? चायना. आणि आपण 3 नंबरवर आहोत. तुमच्या मुलांच्या हातामध्ये आपल्या देशाला 3 वरून 1 वर नेणं हे अपेक्षित आहे.
आणि त्यासाठी तुम्ही आजूबाजूच्या भारतातल्या काय इव्हन जगभरातल्या शाळांचा जरी अभ्यास केलात तरीसुद्धा शाळेच्या लेवलला 7वीपासून स्पेस अकॅडमी चालू करणारी आपली एकमेव शाळा आहे. खूपदा कसं असतं की आपल्या मुठीत काय आहे आपल्याला माहितीच नसतं. रोज पाट्या टाकायला आल्यासारखे शाळेत येऊ नका. ही शाळा तुम्हाला नेशन बिल्डिंग, नेशन ट्रान्सफॉर्मेशनसाठी सायंटिस्ट तयार करण्यासाठी धडपडते की ज्यांनी भारताच्या उज्ज्वल परंपरेसाठी, उज्ज्वल भविष्यासाठी थोडंफार हातभार जर तुम्ही लावलात तर तुम्हाला स्वतःविषयी नितांत अभिमान वाटेल. आपला जो आपण चीफ गेस्ट आज बोलवलेला आहे तो पुजारी सरांकडे 8वी 9वी 10वीत असताना कल्पना चावला सायन्स सेंटरकडे मध्ये येत होता शिकायला, शनिवार रविवारी कराडमध्ये. आणि तेव्हा त्याच्या मनामध्ये ते बीज रुजलं गेलं की मी इस्रोमध्ये जाईन, मी काहीतरी करीन. खूपशा मुलांचे असे गैरसमज असतात की मला सायन्स येत नाही आहे, मला मॅथ्स येत नाही आहे, तर मी इस्रोत कसा जाईन, मी सायंटिस्ट कसा होईन. मी वारंवार तुम्हाला असं सांगत आलेली आहे की फक्त सायंटिस्ट हा मॅथ्स सायन्सवाला लागत नाही. तिथे मायक्रोबायोलॉजी लागते, तिथे जिओलॉजी लागतं, तिथे सगळ्या तऱ्हेची शास्त्रांचे तिथे शास्त्राने लागतात, मेटॅलर्जी लागते. त्यामुळे तुम्ही कुठल्याही क्षेत्रातनं भारतासाठी, देशासाठी काहीतरी योगदान करू शकाल. 2040 ते 45च्या दरम्यान आत्ता लोक जसे अमेरिका इंग्लंडला जाऊन येतात इतक्या फ्रिक्वेंटली लोक स्पेसमध्ये जायला सुरुवात होईल. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं योगदान देण्याचं ही एकमेव शाळा अशी आहे की जी तुमच्यामध्ये काहीतरी स्फुल्लिंग निर्माण करण्याचा प्रयत्न करते. आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी टू से की तुम्ही ते करताना तुमचं कुठे कॉन्सन्ट्रेशनच नव्हतं, तुमचं आत्तासुद्धा नाही आहे. पण ज्या मुलांचं तुमच्यातल्या समजा 400 मुलं इथे बसलेली असतील तर त्यातल्या 40 मुलांमध्ये तरी ते स्फुल्लिंग निर्माण होईल की नाही मला माझ्या देशासाठी काहीतरी करायचं आहे. ही कल्पना चावला स्पेस अकॅडमी तुमच्यासाठी शनिवार रविवारी सुद्धा उघडी असते. तुम्हाला 8वी ते 10वीची मुलं, 11वीची मुलं, तुम्हाला जर असं वाटलं मला इथे येऊन एखादं कुठलं तरी मॉडेल तयार करायचं आहे, इथे येऊन काहीतरी करायचं आहे किंवा शिकायचं आहे, तर पुजारी सर हा माणूस 24/7 शिक्षक असलेला माणूस आहे. म्हणजे आम्हाला सुट्टी जरी असली तरी ते कुठनं तरी काहीतरी काढतात आणि आम्हाला व्हॉट्सअपवर बऱ्यापैकी ज्ञान देत असतात की हे बघा इथे हे चाललंय, जगात हे चाललंय. तुम्ही एलन मस्कचं नाव ऐकलेलं असेल. तो सध्या काय करतोय माहिती आहे तुम्हाला? स्पेसमध्ये जाण्यासाठी तयारी करतो आणि त्याच्यासाठी तो रोज $10 मिलियन खर्च करतोय. म्हणजे किती? 800 कोटी रोज. हे एवढं मोठं क्षेत्र होणार आहे की जिथे तुम्हाला पैसा, मान, मरातब आणि बेसिक सॅटिस्फॅक्शन की खरंच माझ्या शिक्षणाचा उपयोग मी माझ्या देशासाठी करू शकणार आहे ह्याच्या इतकं उत्तम सॅटिस्फॅक्शन काहीही नसतं. पैसे तर तुम्ही कमवालच, मान मरातब तुम्हाला मिळेलच. आणखीन एक आनंदाची गोष्ट, कारण तुम्ही 9वी ते 11वीतली मुलं आहात, तुम्हाला ही गोष्ट नक्की कळेल की आपण हा जो प्रोजेक्ट सुरू केला कल्पना चावला स्पेस अकॅडमी, तर आत्ता आजच आपण मागच्या आठवड्यामध्ये इस्रोशी MOU केला होता. तो इस्रोकडून साईन होऊन आपल्या शाळेशी त्यांनी कोलॅबरेशन केलेलं आहे. म्हणजे तुमच्या मुलांच्या डोक्यामध्ये जर खरंच काही करायचं असेल आयुष्यामध्ये तर तुम्हाला इस्रोच्या कुठल्याही ब्रँचमध्ये आता तुम्हाला जाऊन, आम्ही आता 4 दिवस तिथे जाणार आहोत, ट्रेनिंग घेणार आहोत, बघणार आहोत, रॉकेट लॉन्चिंगपासनं सगळं आम्ही तुम्हाला दाखवू शकणार आहोत. पण तुमच्याकडनं काहीतरी इनिशिएटिव्ह पाहिजे. अदरवाईज आम्ही देतोय तुम्हाला काय होईल सांगू मुलांनो, 12वी संपेल, आपलं स्पेस कॉलेज तयार होईल पुढच्या 5-6 वर्षामध्ये आणि मग तुम्हाला असं वाटेल की अरे मला इतकं मिळत होतं आणि मी निव्वळ काहीतरी फालतूपणा, मित्रांशी गप्पा मारणे, काहीतरी टाईमपास करणे ह्याच्यात घालवला.
ही घडण्याचं वय आहे. आपण घडायचं का बिघडायचं हे तुम्ही ठरवा. शाळा तुम्हाला भरभरून असा ओंजळीने देते. बरं, त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी फार एक्स्ट्रॉर्डनरी चार्ज केलं जातं आहे असंही नाही आहे. जगभरामध्ये ही पहिली इन्स्टिट्यूशन आहे आणि जगभरामध्ये इतक्या उत्तम तऱ्हेने मुलांसाठी नेशन बिल्डिंग, नेशन ट्रान्सफॉर्मेशनसाठी बीज रोवण्याचं काम हे जे मॅनेजमेंट करते, त्याच्यासाठी चांगल्या तऱ्हेने तुम्ही रिॲक्ट व्हा, चांगल्या तऱ्हेने रेसिप्रोकेट व्हा आणि तुम्ही स्वतः मोठे व्हा. आम्हाला तुमच्याकडनं काही नको. तुम्ही मोठे झाल्यानंतर जेव्हा अभिमानाने शाळेत याल, आज पुजारी सरांचा ऊर अभिमानाने भरलेला असणार आहे, कारण त्यांचा शिकवलेला मुलगा हा आज इस्रोमध्येच गेलेला आहे. तो त्याचे सगळे आणि त्याच्याकडे बघून तुमच्या लक्षात आलं असेल तो फक्त 25 वर्षाचा आहे. म्हणजे त्यांनी किती लहानपणापासून हे ध्येय ठेवून तो तिथे गेलेला आहे. तो त्याची सगळी जर्नी तुम्हाला सांगेल. म्हणून तुम्ही मुलं बसा म्हणलं होतं. टाईमपास करणाऱ्या मुलांचं इथं काहीच काम नाही आहे बरं का. तुम्हाला कंटाळा येत असलं तर यू कॅन गो, पण ज्यांना खरंच काहीतरी हवं आहे ना त्यांनीच बसा. छान अक्षरशः कान व्यवस्थित उघडे ठेवून ऐका. खूप मोठं करण्यासारखं जगामध्ये आहे आणि ते आपण आपल्या शाळेत दार उघडून देतोय तुम्हाला. तर तुम्ही सगळ्यांनी उन्नत व्हा, मोठे व्हा. मी टीचर्स नाही सांगेन, तुम्हाला सगळ्या मुलांना सांगेन, खाली जे चंद्रलोक म्हणून आपण एक्झिबिशन केलेलं आहे ते मुद्दाम जाऊन बघा. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तुमच्या मित्रमैत्रिणींना जे दुसऱ्या कॉलेजेसमध्ये शाळेत असतील, आईवडिलांना, तुमच्या काका काकूंना सगळ्यांना घेऊन या. ते 28 तारखेपर्यंत आपलं एक्झिबिशन, उद्या परवासुद्धा सुट्टी असली तरी चालू आहे. आणि सगळ्यांनी खूप उन्नत व्हा. स्पेस म्हणजे काय रे? अवकाश. म्हणजे स्काय इज द लिमिट म्हणतो, तर स्पेसला काय स्काय वगैरे हा प्रकार नाही. तिथे काय पूर्णपणे अनंत आणि अगाध आहे सगळं. तुमचं यश, तुमची सगळी कारकीर्द, तुमची कीर्ती ही अशीच अत्यंत स्पेसपर्यंत जाऊ दे अशी प्रभूचरणी प्रार्थना करते. धन्यवाद. Yes. Good afternoon. You listen my word? You can listen? Yeah. Because here is a space between your ear and my voice. Due to that air, you can listen. Okay? तर सगळ्यांना हा यंग सायंटिस्ट बघून अभिमान वाटतो ना? आपल्याला काहीतरी करावं असं किती जणांना वाटतं? काहीतरी करावं, काय नाही नुसतं लोणावळ्यात फिरायचं, पिकनिक स्पॉट, संध्याकाळी जायचं, पाणीपुरी खायची, मज्जा करायची, असं किती जणांना वाटतं? का काहीतरी शिकून मोठं व्हायचं असं किती जणांना वाटतं? येस, खूप चांगली मुलं आहात तुम्ही. तर बालमित्रांनो, मी माझ्या या यंग सायंटिस्टची ओळख करून देतो. कराडजवळ 20 किलोमीटर अंतरावर कडेगाव, कडेपूर गाव आहे. कडेपूरला यांची खूप छान शेती वगैरे आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा इस्रोमध्ये आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. कारण जय जवान, जय किसान, जय विज्ञान ही आपली घोषणा आहे. तर इंट्रोडक्शन करायला मी तिथे डायसवर उभारून 2 मिनटात सांगू शकेल, पण आपलं हे इंट्रोडक्शन मुलाखतीतून होईल. आणि तुम्ही देखील तुमच्या मनामध्ये प्रश्न कधी निर्माण होतील जेव्हा याची मुलाखत ऐकाल. आम्ही इंग्लिश, मराठी, हिंदी मिक्सिंग बोलू, म्हणजे ते सगळ्यांना कळेल. ओके? तर शुभमचं नाव शुभम यादव. शुभम या नावातच अर्थ दडला आहे, तो तुमच्या लक्षात आला असेल. त्यांना आयुष्यात काहीतरी मिळवलं आहे, अजूनही याच्यापेक्षा तो मोठी अचिव्हमेंट करणार आहे आणि तुम्ही देखील त्याच्या पावलावर पाऊल टाकून अचिव्हमेंट करणार आहे. मी शुभमला पहिला प्रश्न विचारतो की तुला तुझी स्वतःची ओळख काय म्हणून कशी करून देता येईल हे आपल्या या छोट्या बालमित्रांना आणि आमच्या शिक्षक बंधू भगिनींना सांगावी असं मला वाटतं. हॅलो, गुड आफ्टरनून ऑल. सरांनी आत्ता सांगितलंच, माझं नाव शुभम यादव आणि मी कराडापासूनच 20 किलोमीटर असलेल्या कडेपूर गावचा आहे.
आणि सरांची आणि आमची लहानपणापासूनची ओळख आहे. कराडमध्ये जेव्हा सरांचं कल्पना चावला स्पेस स्टेशन होतं त्यावेळी आम्ही तिथं जात होतो, नेहमी तिथं भेट देत होतो. आणि त्यातूनच एक नवीन स्वप्न मिळालेले की ही नवीन तंत्रज्ञान काय आहे आणि याच्याविषयी आपल्याला यूज टू व्हायचं आहे. म्हणून आम्ही नवीन नवीन शोधात त्याच वेळी असायचो. सरांना प्रश्न विचारणं असेल, त्यांच्यापाशी जाणं असेल, कुतूहलानं सगळ्या गोष्टी त्यांनी ठेवलेले मॉडेल्स असतील, भरपूर गोष्टी आम्ही बघत होतो. तसं माझं बॅकग्राऊंड बघायला गेलं तर मी शेती, माझे वडील माझी शेती करतात. आणि परंतु एक म्हणेन की जरी माझे वडील शेतकरी असले तरी ते एका एज्युकेट व्यक्तीला मागे टाकतील इतकं ते नॉलेज घेऊन मला प्रोत्साहन करतात. कारण आजवर मी त्यांच्या तोंडातून कधीच हा शब्द ऐकला नाही की शुभम तू इथं थांब. त्यांनी दरवेळी मला म्हटलंय की तू काहीतरी नवीन घेऊन ये, त्यासाठी माझा नेहमी मागं संघर्ष मी करत राहीन. आणि म्हणून मी सांगू शकतो की शिक्षक तर मागे आहेतच, त्याचबरोबर माझे आईवडील ह्यांच्यामुळं आजपर्यंत मी इथं पोचू शकलोय. आणि तुमच्यासारख्याच एका मध्यम कुटुंबातून मी आलेलो आहे. त्यामुळं असं काय नाही की स्वप्न मोठी ठेवा, ध्येय नक्कीच मिळत जाईल तुम्हाला. तुझ्या बालपणीच्या धडपडीमध्ये हा जो विषय तू निवडला आहेस, जॉग्रफी, भूगोल, शालेय जीवनामध्ये तुला भूगोलची आवड, जॉग्रफीची आवड कशी निर्माण झाली? कारण तो सायंटिस्ट जो आहे इस्रोमध्ये, तो कसा आहे सायंटिस्ट हे नंतर तुम्हाला सांगणारच आहे. पण आपल्याला वाटतं की मला गणित, विज्ञान हे विषय आवडत नाहीत, पण इतर विषयामधून देखील सायंटिस्ट होतं. मराठीमधूनही होता येईल, इंग्रजीमधूनही होता येईल, कोणतेही विषय, कारण सगळे सोशल सायन्समध्ये जातात. तर जॉग्रफीमध्ये याला लहानपणी आवड निर्माण झाली आणि त्यातून त्याने पुढं काय काम केलं, कशा पद्धतीने तो पुढे गेला, तो त्यानं आपल्या या बालमित्रांना सांगावं. मी आत्ताच म्हटलं की माझं गाव हे खूप लहान गाव आहे, आमच्या याच्यातून खेडेगाव आहे. त्यामुळं मी ज्यावेळी 5वी 6वीत असेल त्यावेळी इतकं सुविधा आम्हाला उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी कॉम्प्युटर बघणं ही एक नशिबाची गोष्ट मानली जात होती की म्हणजे तुम्हाला एक लॅपटॉप तर सोडाच, आमच्या वेळी ते TV टाईप डब्बा कॉम्प्युटर असायचे, तो जरी बघायला मिळाला तरी आम्ही नशीबवान म्हणायचो. मी तुमची कॉम्प्युटर लॅब बघितली, इतके मोठमोठे कॉम्प्युटर्स आणि सगळ्या सिस्टम्स आहेत. आमच्या वेळी अख्ख्या शाळेत एक PC असायचा, तो पण 5-5 मिनटाला हँग व्हायचा, अशा पद्धतीनं. त्यासाठी मग लहानपणीच वडिलांनी विचार केला की बाहेर कुठंतरी शिक्षणासाठी गेला तर नवीन गोष्टी याला बघायला मिळतील. म्हणून मी 5वीपासूनच गावातून बाहेर पडलो. 5वी ते आजपर्यंतचं शिक्षण माझं पूर्ण बाहेर झालं आहे. मी 5वी ते 10वी कोल्हापूरला होतो, त्यानंतर 11वी 12वी तासगावच्या सैनिक शाळेमध्ये झाली माझी. आणि त्यानंतर मग ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन कोल्हापूरच्या युनिव्हर्सिटीला झालं. आणि मग M.Techसाठी माझी तमिळनाडूच्या तिरुचिरापल्ली युनिव्हर्सिटीसाठी निवड झालेली. तिथं माझं पूर्ण M.Tech कंप्लीट झालं. ह्यातून एक कळतं की जरी तुमच्यापाशी गोष्टी नसतील तर त्या तुम्ही बाहेरच्या जगात हुडकल्या पाहिजेत. तुम्ही स्वतःला कोणते लिमिटेशन्स घातले नाहीत पाहिजे की माझी कक्षा इथंपर्यंत आहे. कधी स्वतःच्या आयुष्याला एक बाउंड्री लाईन आखून देऊ नका की मी या बाउंड्रीच्या आत करू शकतो. जसं मॅडम म्हणल्या स्काय इज द लिमिट, बट देर इज अ नो लिमिट फॉर सक्सेस. कधीच तुमच्या सक्सेसला किंवा ध्येयाला लिमिट ठेवू नका. लिमिटलेस स्वप्न बघत राहा. आणि आपण ऐकलेल्या गोष्टी आहेत, APJ अब्दुल कलाम म्हणतात की माणसानं दिवसा स्वप्न बघितली पाहिजेत आणि ती सत्यात उतरवण्यासाठी काम केलं पाहिजे. रात्रीची स्वप्न ही अनिश्चित असतात, पण दिवसा उघड्या डोळ्यानं बघितलेली स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू शकतो. आणि शिक्षण अशा पद्धतीनं झालं, सरांसारखे गुरु आधीमध्ये लाभत गेले आणि त्यांच्यामुळं पुढचा मार्ग चोकाळताना कधी जास्त प्रॉब्लेम्स आले नाहीत. शुभमच्या भाषेकडे बघितलं तर आजही ना आपल्या मातृभूमीशी नाळ जोडली आहे आणि भाषेमध्ये शब्द अस्सल ग्रामीण येतात. हुडकलेला आहे म्हणजे शोधलेला आहे. बघा ना किती छान छान शब्द आहेत आमचे मराठीतले. बोलीभाषेत जेव्हा आपण बोलतो तेव्हा खूप गंमत येते. मी एक त्याला प्रश्न विचारतो की स्वयंशिस्त लागण्यासाठी सैनिकी शिक्षण
हे अतिशय गरजेचं आहे. आणि शुभमला त्याच्या आईबाबांनी त्याला 11वी-12वी सायन्ससाठी सैनिकी 11वी-12वीच्या शिक्षणासाठी, म्हणजे तो आर्ट्स विंगला असेल तर त्या विंगसाठी सैनिक शाळा निवडली होती तासगावची, आणि तिथं त्याला एक शिस्तबद्ध लाईफ मिळालं. त्या जीवनाबद्दल, सैनिक शाळा, मिलिटरी स्कूलच्या लाईफबद्दल 1-2 शब्द सांगा, म्हणजे या मुलांना शिस्त म्हणजे काय आणखी जास्त कळेल. मी आज इस्रोपर्यंत पोचलोय म्हणजे मी काय एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतो अशा काही गोष्टी नाहीत. एक 5-6 वर्षापूर्वी तुमचाच कोणत्या तरी गोळकात बसणारा मी मुलगा होतो. मी पण खूप मस्ती केली, खूप गोंधळ केला आहे. त्यानंतर 10वीपर्यंत माझं म्हणणं होतं की 11वी-12वीला मला सैनिक शाळेला जायचं नाही, जसं नॉर्मल मुलगा म्हणतो तसं, की मला एखाद्या कॉलेजला जायचं आहे किंवा अशा पद्धतीनं जायचं आहे. पण त्यावेळी एक आईवडिलांची काळजी की बाहेर पडल्यानंतर आपला मुलगा इतक्या दिवस चांगल्या पद्धतीनं आलेला बिघडू नये, की नवीन वातावरणात काही प्रॉब्लेम होऊ नये, म्हणून तसं मी सांगेन की मला जबरदस्तीनं सैनिक शाळेला घातलं होतं. आणि त्याची पण खूप मोठा इतिहास आहे. मी पुढच्या प्रश्नात सांगेन मी सैनिक शाळेत काय काय उद्योग करून आलोय. आताच बोलायला हरकत नाही, प्रश्न विचारण्यापूर्वी मुलांना उत्सुकता आणू नकोस. काय उद्योग सैनिक शाळेमध्ये शिस्तीसाठी तुझ्यावर काय त्यांनी संस्कार केले आणि तुझ्यात कसा बदल केला? यस यस. तसं 11वी-12वी म्हणेन तर माझ्या आयुष्याला बसलेली एक कलाटणी आहे. आणि माणसानं आयुष्यात जगायचं कसं असतंय हे 11वी-12वीला सैनिक शाळेनं मला शिकवलंय. मी 10वीपर्यंत माझ्या शाळेचा आदर्श विद्यार्थी होतो. प्रत्येक क्लासमध्ये मी टॉपर होतो. आजही माझ्या जुन्या शाळेत माझं बोर्डावर नाव आहे 10वीपर्यंतच्या, 11वी-12वीच्या नाही. परंतु हुशार आणि खोडकर मुलगा, आणि आई वडिलांनी शिस्त लाभावी म्हणून सैनिकी शिक्षण दिलं. लक्षात घ्या, किती वाजता उठावं लागत असेल, ड्रिल करावे लागत असेल, त्यानंतर त्याच वेळेला नाश्ता मिळत असेल, त्याच वेळेला वर्गात जावं लागत असेल, खेळाच्या वेळेला शिस्तबद्ध खेळावं लागत असेल. बॉडी लँग्वेजच बदलून जाते एक सैनिकी प्रशिक्षणाने. तर याच्यामध्ये मी त्याला एक प्रश्न असा विचारतो, या मुलांचेही वेगवेगळे छंद आहेत आणि लोणावळ्यामध्ये तर छंद असतात, खूप ॲक्टिव्ह असतात मुलं लोणावळ्यातले आमच्या. तर तुझे अशा काही हॉबीज आवडत्या आहेत, खेळ असतील, वाचन असतील, काय वेगवेगळ्या हॉबीज असतील, त्याबद्दल मुलांना सांग की ज्या हॉबीजचा पुढच्या जीवनासाठी तुला उपयोग झाला. 5वी ते 10वी बघायला गेलं तर ते पण एक मिलिटरी स्कूल टाईपच होतं. म्हणजे तिथेही भरपूर हॉबीज जोपासले जात होते. माझी लहानपणाची हॉबी खेळात म्हटलं तर मी बास्केटबॉलचा प्लेअर आहे. मी बास्केटबॉलचा स्टेट प्लेअर आहे. परंतु जसं म्हणलं 11वी-12वीला गेल्यानंतर माझ्या आयुष्याला बसलेलं कलाटणीची ती 2 वर्ष, की मी एक वेळ म्हणेन की खूप गोष्टी बघितलेत मी त्या काळात. जो मुलगा पहिल्या बेंचवर बसत होता तो 11वी-12वीला लास्ट बेंचवर झाला. त्यानंतर म्हणजे माहीत नाही की 2 वर्ष माझ्यासाठी कशा पद्धतीनं होती. 11वी काढली, सायन्स होतं, तरी मी घरातल्यांच्या मागं लागलेलो की मला इथं राहायचं नाही. पण एक आहे की मिलिटरी स्कूलनं खूप चांगल्या पद्धतीनं माझ्या आयुष्याला वळण लावलं. आणि एक जगण्यात एक प्रमाणबद्धता असती, त्या गोष्टी सगळ्या तिथून इनबिल्ट झाल्या. पण 12वीत असताना माझं सायन्स फॅकल्टी होती, त्याचबरोबर सैनिक शाळा असल्यामुळं आम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट कोणता नव्हता. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी प्लस आणखीन मिलिटरीचे 2-3 सब्जेक्ट अशा पद्धतीनं होतं. पण डोक्यात एकच होतं की जबरदस्तीनं घातलंय तर अभ्यास नाही करायचा. अभ्यास म्हणजे सगळं बंद केलेलं, अभ्यास वगैरे काही करायचा नाही. आणि आज सांगताना मला कळत नाही आहे की या गोष्टीची लाज वाटली पाहिजे का प्राऊड फील केलं पाहिजे. 12वीला मला 56.40% आहेत. त्यानंतर जो मुलग्याची 10वीपर्यंत शेजारी पाजारी दुसऱ्याला उदाहरणं देत होती, ते माझ्याकडे बोट दाखवून म्हणायला लागले की ह्याच्यासारखं फक्त होऊ नको, आयुष्यात काही पण कर पण ह्या मुलासारखा बनू नको. त्यावेळी ज्यानंतर रिझल्ट हातात मिळाल्यानंतर बदललेले माणसांचे चेहरे बघितले, त्यावेळी आयुष्यानं शिकवलं की
तुम्ही केलेलं काम रिटर्न फिरून तुमच्याकडे कसं येतं आणि आयुष्यात सक्सेस आणि तुम्ही केलेलं काम किती इम्पॉर्टंट आहे. त्यावेळी तसं बघायला गेलं तर आमच्यासाठी नीट एक्झाम होती MBBS साठी. पप्पांनी एका शब्दात विचारलं की शुभम, आजपर्यंत तुझ्या शिक्षणावर एवढा खर्च केलाय. हॅलो, तुझ्या शिक्षणावर एवढा खर्च केलाय, पण खऱ्या अर्थानं मला सांग की हे 56.40% हे पूर्ण अभ्यासानं मिळालेले मार्क आहेत का असंच खेळत खेळत मस्ती करत मिळालेत तुला? कारण ह्याच्यावर मी ठरवीन की आता तू आपली शेती करायची का पुढं शिकायचं. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की नाही, ही म्हणजे चेष्टेत मिळालेले मार्क आहेत. त्यावेळी त्यांनी मला एक चॅलेंज दिलं की खरोखर चेष्टेत मिळवले असशील तर 3 महिन्यात नीटची एक्झाम आहे जी MBBS साठी क्वालिफिकेशनसाठी लागते. ती तू जर क्लिअर करून दाखवलीस तर पुढचं शिक्षण तुझं चालू ठेवू, नाहीतर आपलं जे आहे त्यात तू वळलास तरी चांगलं होईल, मला एक हातभार मिळेल आणि पैसे पण वाचतील. त्यानंतर मग 3 महिने ते ठरवलं की आता आपल्याला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. कारण पूर्ण समाज बघितलेला की आपल्याकडे नजरेनं कोणत्या बघतोय. आणि 3 महिन्याच्या अभ्यासात मी ऑल इंडिया नीटची रँक काढलेली आणि मी नीटसुद्धा क्वालिफाय झालो. माझ्याबरोबर 3-3 वर्षे नीटची तयारी करणारी सुद्धा मुलं होती आणि मी त्यांच्यासोबत राहून 3 महिन्यात नीटसुद्धा काढली. त्यावेळी वडील म्हणले ठीक आहे, तू करू शकतोयस यात काहीतरी. पण त्यावेळी म्हटलं की इथून पुढे घेतले जाणारे आयुष्याचे निर्णय आणि माझे आहेत. आणि त्या दिवसापासून वडिलांनी कधीही माझ्या निर्णयात इंटरफेअर केला नाही आणि जे काही केलं ते मी स्वतःच्या विचारानं केलं आणि ते फक्त पाठीमागे खंबीरपणानं उभे राहिले. त्यामुळं आजपर्यंत इथंपर्यंत पोचू शकले. नीट परीक्षा पास झाल्यावर तो MBBS अगदी निश्चित झाला असता, सर्जन झाला असता, MD झाला असता आणि इथं काय आला नसता. दवाखान्यात आपल्याला कदाचित जावं लागलं असतं. पण त्यानं कसं काय हा जॉग्राफी विषय तुला आवडत होता हे जरा मगाशी सांगायचं राहून गेलं. आणि जॉग्राफी विषयामध्ये तू कसं पुढं तुला घडवत गेला असेल छानपैकी मस्त होतं. 12वी कंप्लीट झाल्यानंतर माझे ऑलरेडी जसं बोललो तसं MBBSचा घरातल्यांचा प्लॅन होता. पण त्यांनी बघितलेला 11वी-12वीला मुलानं काय केलं त्याच्या मनाविरुद्ध गेलं. मी हे सजेस्ट करत नाही आहे की तुम्ही असं करावं, माझ्याकडून ह्या चुका झालेल्या आहेत. कधीच पालक हे आपल्यासाठी नक्कीच चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य बदलावं म्हणून प्रयत्न करत असतात आणि त्यांच्या गोष्टीवर आपण विश्वास ठेवणं हे गरजेचं असतं. जेव्हा 12वी कंप्लीट झाली त्यावेळी मी सांगितलं की मला काय MBBS वगैरे करायचं नाही आणि मला अशा पद्धतीनं जायचं आहे. मला त्यावेळी 10वीत जॉग्राफी भरपूर सब्जेक्ट आवडायचा. मला जॉग्राफीत 10वीला पैकीच्या पैकी मार्क आहेत आणि त्यामुळं जॉग्राफीक एक कुतूहल होतं की ही पृथ्वी चालते कशी काय. म्हणजे जॉग्राफी सगळ्या सायन्समध्ये मोडलं जातं. त्यामुळं एक कुतूहल असायचं की निसर्ग कसा आहे, काय आहे, पृथ्वीचं रोटेशन काय आहे. म्हणजे आमचे खरं याला जबाबदार शिक्षकच आहेत, जसे पुजारी सरांसारखे. ते पण एक मॉडेल वगैरे बनवून सगळ्या गोष्टी प्रेझेंटेशन PPTनं दाखवायचे. त्यामुळे ते एक कुतूहल असायचं की ह्यातलं पुढचं काहीतरी बघायचं आहे. म्हणून तो जॉग्राफी विषय निवडलेला. त्यावेळी लक्षात आलं की जॉग्राफी फक्त BA मध्ये मिळतो, BSc मध्ये पण मिळत होता पण आमच्या लोकल एरियामध्ये नव्हता. लोकली बॅचलर ऑफ आर्ट्स करायला लागायचं जिओग्राफीसाठी. त्यानंतर विचार केला की डिग्रीमध्ये काय ठेवलं आहे, आपल्याला ज्यात आवड आहे त्यात केलं पाहिजे. कारण आपण बघतो आर्ट्समधले गेलेल्या प्रत्येक पोराला समाज कोणत्या दृष्टीनं बघतो की वाया गेलेला पोरगा, जस्ट लाईक दॅट. म्हणजे 3 वर्ष मी ते अनुभव घेतलेले आहेत की माणसांचे लुक्स, आर्ट्सला पोरगा आहे, आता काय करणार आहे, वडिलांच्या मागं शेती करेल. पण एक असतं म्हणजे एक नक्कीच मी एक इथं कोट सांगेन की तुमचे जे प्लॅन्स आहेत का नाही ते नेहमी तुमच्यापर्यंत ठेवा. तुमचे जे तुम्ही प्लॅन बनवताय ते जगाला जोपर्यंत दाखवून, म्हणजे प्लॅन जगाला सांगण्याची गरज नसती. ज्यावेळी तुमचं सक्सेस होतात ते लाऊडली सांगत असतं की तुमचे केलेले प्लॅन्स काय आहेत. त्यामुळं जगानं त्याच्यावर हसू करण्या इतपत तुम्ही कधीच कुणाला प्लॅन सांगू शका. रात्री केलेलं कष्ट नेहमीच दिवसा आलेले माणसांचे हार त्याला जबाबदार असतात. त्यामुळं कधीही तुम्ही केलेले प्लॅन दुसऱ्यांसमोर मांडू नका. तुम्ही
तुमचे प्लॅन्स तुमच्या पद्धतीनं बनवा. आणि त्यावेळी मला माहीत होतं की BAमध्ये मी स्ट्रीम निवडली त्यावेळेस मला माहीत होतं की याच्या थ्रू आपण अशा पद्धतीनं इथंपर्यंत जाऊ शकतो. त्यावेळी पप्पांना मी एक शब्द दिलेला, आता पप्पा माझं लास्ट स्टेशन हे इस्रो असेल. म्हणजे BAत असताना BA जॉग्रॉफीला असताना मी तो हे घेतलेला, त्यामुळं मी जॉग्रॉफी ज्यात आवड होती तोच विषय पुढे निवडला. इस्रो हे त्याचं स्टेशन त्यानं गाठलेलं आहे आणि याच्या पुढे तो नक्की आणखी गोष्टी करणार आहे. पण इस्रोमध्ये तू नेमकं आता तिथं गेल्यानंतर तुझ्याकडे काय काम आलं, कशा पद्धतीचं काम आलं हे जरा मुलांना सांग. ते PPTनं नंतर सांग. PPTनं सांगशीलच तू, पण एक थोडं शब्दात सांग की नेमकं एक असं आपण फोनवर बोललो तेवढंच सांग. तसं बघायला गेलं तर माझी MTech आत्ता 1 महिना कंप्लीट झालं आहे. आत्ताच मला जस्ट डिग्री मिळाल्या. फक्त MTech कंप्लीट व्हायच्या आधी 6 महिने इस्रोमध्ये सिलेक्शन झालेलं ॲज अ ट्रेनिंग पिरियडवर. ट्रेनिंग पिरियडमध्ये मी तिथला एक मेजर प्रोजेक्ट लीड करत होतो. जो आमचा प्रोजेक्ट होता प्लास्टिकवर. सगळ्यांना माहीत आहे आता पॉलिथिनवर प्लास्टिकवर बंदी आली भरपूर प्रमाणात. पण जे आपण 5-6 वर्षापूर्वी जी सगळी घाण करून ठेवलेली आहे ती सगळी समुद्रात जमा झाल्या आणि ती बाहेर काढणं आपलंच उत्तरदायित्व आहे. आणि त्या कचऱ्यामुळं समुद्रात खूप प्रॉब्लेम्स यायला लागलेत. मग ते कचरा आम्हाला फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी आम्ही एक सिस्टम बनवतोय जे सॅटेलाईट थ्रू ॲक्सेस करून आम्ही पूर्ण समुद्राचा मॅप बनवू शकू की प्लास्टिक कोणत्या कोणत्या ठिकाणी आहे. सो कॅन नेवल असेल आपलं ते प्लास्टिक बाहेर घेऊन येऊ शकेल. छान. खरं म्हणजे मी विचारतो मुलांना नेहमी की तुम्हाला कुठल्या जगात राहायला आवडेल, तर बरीच मुलं सांगतात मला असं पाहिजे, तिथं ते सगळ्या सोयीसुविधा पाहिजेत, सगळं छान व्यवस्था पाहिजे. पण एका मुलानं मला उत्तर दिलं की असं जग पाहिजे, असं घर पाहिजे, की अशी जागा पाहिजे की जी प्रदूषणमुक्त असते. ही प्रदूषणमुक्त जागा कुठंच मिळत नाही, समुद्रात देखील मिळत नाही, हे लक्षात आपल्याला आलं असेल. कुठेही मिळू शकत नाही, इतकं गोष्टी वाईट घडतात. अवकाशात देखील प्रदूषण होत आहे, सगळ्या गोष्टी प्रदूषित होत आहेत. आम्ही नव्या जगाला प्रदूषित जग आणि करप्टेड जग दोन्ही देऊन नव्या पिढीला चाललेलो आहोत. पण यातून एक पणती जपून ठेवा, पणतीचा एक उजेड दाखवणारी अशी शास्त्रज्ञ मंडळी, यंग शास्त्रज्ञ मंडळी बघितली की आमच्या सरकारना नक्की परत जगण्याची उमेद मिळते. त्यासाठी खरंच शुभमनं जे प्रयत्न केले त्याला तोड नाही. त्याचे फ्युचर प्लॅन भरपूर आहेत, योग्य पद्धतीने तो पुढे जाणार आहे. आता तरी सुरुवात आहे. आजचा जो इव्हेंट तू सकाळपासून इथे बघतोयस हे बघून तुला काय वाटलं? मी सकाळी सरांना पण बोललो की कराडमध्ये कल्पना चावला स्टेशन म्हणजे ब्रांच होती ती, सर इकडं आल्यामुळं आमचा किती पद्धतीनं लॉस झाला आहे. खरंच तुम्हाला एक इतकी मोठी संधी मिळते की ह्या वयात सगळं एक्सप्लोरेशन तुमच्या शाळेत मिळतंय. आम्हाला त्यासाठी 20-20, 30-30 किलोमीटर जायला लागत होतं. तिथं जाऊन इतकं म्हणजे घरातले लहानपणी इतकं पण टाईम देत नव्हते की आम्ही पूर्ण बघू शकू. आज तुमच्या फुटस्टेपवर सगळ्या गोष्टी आहेत, सगळं तुम्ही बघताय. हे खरं तुमचं नशीब म्हणायला लागेल. पण त्याचा तुम्ही किती पद्धतीनं प्रॉफिट करून घ्याल हे तुमच्यावर डिपेंड आहे. पण मी नक्कीच सांगेन की ह्याचा नक्कीच फायदा करून घ्या. तुमच्या भविष्यासाठी गोष्टी आहेत. नक्कीच भविष्यात ह्यातला कोणतरी सायंटिस्ट उद्या ह्या खुर्चीवर बसलेला असेल ही नक्कीच अपेक्षा आहे. कोण इंजिनियर असेल, डॉक्टर असतील, सगळेजण देशाच्या डेव्हलपमेंटसाठी हातभार लावतात. पण मिळालेल्या या संधीचं सोनं करा, एवढ्या पद्धतीने सांगेन. आणि सकाळपासून मी बघतोय तुमचे सगळे कार्यक्रम अप्रतिम कार्यक्रम होतात. तुम्ही बनवलेले मॉडेल्स असतील, सगळ्या गोष्टी असतील आणि तुम्ही घेतलेले एफर्ट्स तुमच्या कामातून दिसत आहेत. सरांना पण बोललो तुमचा कॅम्पस आजपर्यंत बघितलेल्या शाळांमध्ये खूप चांगला आहे. अशी कोणती सुविधा नाही की अशी कोणतीही सुविधा नाही की इथं बोट ठेवावं की ही सुविधा इथं अवेलेबल नाही आहे. मी तुम्हाला बोललो की आमच्या काळी अख्ख्या शाळेमध्ये एक कॉम्प्युटर होता. आज तुमच्याकडे 2-2 लॅब्स आहेत आणि सगळ्या फुल भरलेल्या आहेत कॉम्प्युटर्सनं. सगळ्या गोष्टींचा हे घ्या, उपभोग घ्या. आणि ह्या गोष्टी मला नाही वाटत की बाहेर कोण इतकं ॲफोर्डेबल ह्याच्यात देत असेल आणि तुमच्यापर्यंत पोचवत असेल.
एक PPT 10 मिनटं बघायची का सगळ्यांनी? म्हणजे हा नेमकं काय काम करतो कळेल. पण तत्पूर्वी मी काही गोष्टी सांगतो की आजचा हा दिवस स्पेस डे साजरा करण्यासाठी आपली जी संस्था आहे विद्यानिकेतन एज्युकेशन ट्रस्ट, माननीय श्री माधवरावजी भोंडे, सौ राधिकाताई भोंडे, श्री भार्गव सर आणि संस्थेची सर्व टीम, त्याचबरोबर ॲडव्होकेट बापूसाहेब बोंडेमधील हे सगळे उत्साही शिक्षक की ज्यांनी आजचा उपक्रम करण्यासाठी लहान मुलांसारखी धडपडसडे करत होते. आणि आमचा कल्पना चावला स्पेस अकॅडमीचा डायरेक्टर जो आलेला आहे तो एज्युकेशनसाठी इथल्या सगळ्या फील्डवर्क CSR फंड असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्यासाठी पुष्पेंदू आपले मम्मी पप्पाला घेऊन आलेला आहे, त्याच्या बहिणीला घेऊन आलेला आहे. त्याच्याकडं बघितली की वाटते त्याच्याकडं पेटंट आहे, तो शास्त्रज्ञ आहे, पेटंट आहे, त्यांना डॉक्टरेट मिळवलेली आहे, अगदी तो देखील यंग सायंटिस्ट आहे. तो नंतर तुम्हाला इंट्रोडक्शन देईलच. पण Morning it was really mesmerizing having 1,000 students getting ahead with such a beautiful designing, or we call it as a modeling of Chandrayaan. So today is a very auspicious day and it marks the beginning of even Kalpana Chawla Space Academy. So this is Dr. Pushpendu Rakshit, Program Director, Kalpana Chawla Space Academy. So whatever you are hearing Bhonde ma'am saying, Pujari sir saying, even we have Shubham today, this is just the beginning for everyone. This is a dream. This is the India's first space academy, which will be having from schooling 7th standard till 12th, and after that getting ahead with the higher studies in science, technology and space science. This will be India's first leading institute, coming up in 10 years as the first university, which will be having from schooling till higher education. So, under Vinet Vidyaniketan Education Trust, we are having 2 budding babies. One side will be having the school, another hand will be having KCSA. So this will be a great project where we'll be having a lot of things associated, and it is good that even Shubham is from geomatics. Even in future you will see so many labs coming up of different setups, and this place will be transformed. That's what ma'am used. We look for a mission that is for transformation and nation building. That is, we are here to construct our nation. So a journey from here to space will be there, and you will see slowly, gradually, a lot of development that is taking place. I am MBA in IT, MBA in International Business. I am doctorate. My area is cyber law and security. After that, my postdoc, my DLIT, that is also in cyber law and supply chain. अभी बहुत छोटे हो, आपको इतना सब समझेगा नहीं, but बोलने के लिए. And then I am an author. I write books on Amazon. My books are available, and even on editorial board, lot of research I do. More than 100 research papers I have. 15 international copyright. I have also international patents from Australia, Germany, India, and ऐसा ही लगता है, मुझे भी लगा, मम्मी आई है, बहन आई है, एंड इवन आई एम हैविंग माई दादा विथ मी, तो मुझे बहुत अच्छा लगा. दिस इज़ लाइक अ रियली अ फैमिली, एंड इतने सालों बाद गेटिंग हाइट इन स्कूलिंग एंड देखना वो सब इज़ रियली वेरी इंटरेस्टिंग. आई एम बेसिकली अ प्रोफेसर एट यूनिवर्सिटी. This will be a different assignment. I am here now. So this is a great journey, and other than that, even काफ़ी सारे ऐसे इनको ये अभी ग्रो कर रहे हैं, आपको भी ऐसे ही ग्रो करना है. तो मुझे भी अच्छा लगता है जब इसी तरीके से मेरा रिसर्च और बाकी चीज़ों को लोग पसंद करते हैं. इवन थाईलैंड में फरवरी महीने में मुझे अवार्ड दिया गया था, यंग रिसर्चर अवार्ड, शिनावात्रा यूनिवर्सिटी बैंकॉक. उसके बाद में अभी अप्रैल महीने में IIT मद्रास, सबने सुना होगा, वहाँ पे बेस्ट मोटिवेशनल स्पीकर अवार्ड. जैसे अभी इनके बातों से बहुत सारा मोटिवेशन सबको पता चला. 11वीं में जो है उनको पता चला 12वीं में व्हाट टू डू एंड व्हाट नॉट टू डू. सो यू हैव टू बी प्रिपेयरिंग वेरी वेल. एंड येस, दिस प्लेस इज ओपनिंग अ डोर फॉर एवरीवन, एंड फ्रॉम इंडिया डिफरेंट पार्ट्स you will see students coming up, and you will be the first, those who want to get into, and उसके बाद सभी के लिए रहेगा as one of the best space academy and in future for higher education and university. Thank you all for this opportunity. हे आमचं प्रोजेक्टचं टायटल आहे डेव्हलपिंग AIML अँड फॉर्म्युला बेस्ड ऑल्गोरिदम टू आयडेंटिफाय प्लास्टिक डेब्रिस फ्रॉम ओशन सरफेस बाय युझिंग सेंटिनल-2 डाटा. सो उपग्रह माहीत आहेत सगळ्यांना?
हां, तर उपग्रह ही असं डिव्हाइस आहे जे आपण यानातून वर पाठवतो आणि ते वरून लाईक आपल्या मोबाईल कॅमेरासारखे फोटोज घेत असतं, पण त्याचे फोटो जरा वेगळे असतात. त्याचे बँड्समध्ये फोटो असतात, मॅग्नेटिक वेव्ज असतील किंवा हायपरस्पेक्ट्रलमध्ये असतील, ते तुम्ही भविष्यात शिकाल याच्या थ्रू. त्या पद्धतीनं ते फोटो असतात. तुम्ही बघत असाल एक साधा सिम्पल फोटो बघितला तरी तुम्हाला तो RGBमध्ये दिसतो, रेड, ब्लू आणि ग्रीन. ते 3 कलरचं ज्यावेळी मिक्सचर करतो त्यावेळी आपल्याला तो व्हिजिबल पॅटर्न दिसतो. त्या पद्धतीनं सॅटेलाईटचे फोटोज असतात. आपल्याला माहीतच आहे की प्लास्टिकचा किती प्रमाणात आज वेस्टेज बाहेर निघत आहे आणि तो प्रॉब्लेम किती प्रमाणात आहे, म्हणून आज गव्हर्नमेंटनं प्लास्टिकवर बंदी घातली आहे. पण जे प्लास्टिक आपण यूज केलं आहे ते सगळं प्लास्टिक जवळजवळ समुद्रात डंप केलेलं आहे आणि त्यामुळं बायोडायव्हर्सिटीला त्याचं खूप नुकसान होतं आहे. बिकॉज ऑफ दॅट प्लास्टिक फिश सगळे ते प्लास्टिक कन्झ्युम करत आहेत आणि त्यामुळं ते डेथ ऑकर होते त्यांची, त्यामुळं बायोडायव्हर्सिटी हे होते. त्यामुळे ते बाहेर काढणं गरजेचं आहे. पण प्लास्टिक बाहेर काढू, पण ते समुद्रात कोठे आहे हे समजणं गरजेचं आहे. कारण समुद्र इतका अफाट आहे की तासांच्या डिस्टन्समध्ये ते प्लास्टिक या जागेहून त्या जागी जाऊ शकतं. मग त्याच पद्धतीनं आम्ही डेव्हलप करतोय असा अल्गोरिदम ज्याच्या थ्रू जो सिस्टममध्ये टाकल्यानंतर पूर्ण प्लास्टिक ट्रॅक होईल आणि आपण त्या पद्धतीनं ते प्लास्टिक बाहेर काढू शकू. आता हे आमचे सांगितल्या पद्धतीनं एम आणि ऑब्जेक्टिव्ह आहेत. आम्ही जो मशीन लर्निंगसाठी सगळ्यांना AI माहीत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT वापरता ना सगळे. त्याच पद्धतीनं आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग यूज करतोय. मशीन लर्निंग हे प्री प्रोसेस आहे AIचं, ज्याच्या थ्रू जसं तुम्हाला आत्ता आपण शिकवतोय. तुम्ही ज्यावेळी लहान होता त्यावेळी तुम्हाला काय माहीत नव्हतं, जग कसं चालतंय, चालायचं कसं, बोलायचं कसं. मशीन लर्निंग इज द प्रोसेस वी आर टीचिंग टू द कॉम्प्युटर हाऊ टू थिंक. म्हणजे आपण कॉम्प्युटरला शिकवतोय की कशा पद्धतीनं तुला काम करायचं आहे. त्याला जो टास्क दिला जातो त्या पद्धतीनं त्याच्या आधी त्याला बॅकएंडमध्ये पूर्ण गोष्टी प्रोसेस केल्या जातात आणि त्यानंतर तो काम करतो. त्यासाठी आम्ही मरिडा हा नावाचा डाटा सेट वापरतो जो नासाचा आहे. ते आत्ता तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही, पण ॲज अ फ्लोमध्ये सांगतोय मी. जसं तुम्हाला बोललो की आपले सॅटेलाईट हे वरून इमेजेस कॅप्चर करत असतात. आता आम्ही जो सॅटेलाईट वापरतोय तो सेंटिनल नावाचा सॅटेलाईट आहे. प्रत्येक सॅटेलाईटचं नाव असतं, जसं तुमची पण नाव आहेत तसे प्रत्येक सॅटेलाईटचं नाव आहे. मग जो सॅटेलाईट आम्ही वापरतोय तो Sentinel-2 नावाचा सॅटेलाईट आहे आणि तो 13 पद्धतीनं इमेजेस कॅप्चर करतो. इथं दिलेलं आहे त्या पद्धतीनं 13 पद्धतीनं इमेजेस कॅप्चर करतो. ज्यात सांगितलं आहे आपण, जर हा दुसरी इमेज असेल तर ती निळ्या कलरमध्ये असणार, तिसरी असेल तर हिरव्यामध्ये असणार, चौथी असेल तर लालमध्ये असणार. आणि हे सगळे बँड्स एकत्र करून तुम्हाला जे फोटो दिसतात फायनल इमेज, ते फोटो ह्या सगळ्या बँडचं मिक्सचर असतं. हे जे केलेले बँड्स आहेत त्यासाठी हे सॅटेलाईट वापरले जातात, लाईक फॉर रिसर्च पर्पज. हे आमच्या अल्गोरिदमचं पूर्ण मेथॉडॉलॉजी आहे आणि फॉर्म्युला बेस्डचं. तुम्हाला जसं म्हटलं इमेज तुम्ही डोळ्यानं बघता, पण इमेजच्या मागं काय आहे हे अशा पद्धतीनं दिसत असतं तुम्हाला. हे अशा वेव्ज असतात प्रत्येक इमेजच्या मागं. ज्यावेळी आपण ह्या वेव्ज कंबाईन करतो त्यावेळी एक सिंगल इमेज फॉर्म होते. ह्या अशा पद्धतीनं आम्ही इस्रोमध्ये हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे ज्याच्या थ्रू आम्ही प्लास्टिक डेब्रिज फाइंड आउट करतो. ह्यामध्ये जो तुम्हाला अल्गोरिदम बोललो तो रन होतो आणि हे फॉर्म्युलाज बेस्ड सिस्टम आहे पूर्ण. आता हे आमचे आउटपुट्स आहेत. हा जो इमेजेस असतात त्याचे लॅटलॉंग असतात. तुम्हाला जे सॅटेलाईटचं सांगितलं, सॅटेलाईटचे इमेज नंबर अशा पद्धतीनं असतात. इथं लिहिलं 48 MYU आणि ही डेट आहे ज्या दिवशी त्यानं ते सॅटेलाईट इमेज घेतलेले आहे. आणि ह्यामध्ये एक पूर्ण काळ्या पद्धतीनं दिसतंय हा तुमचा समुद्र आहे आणि जे पांढऱ्या पद्धतीनं दिसतंय ह्या सगळ्या प्लास्टिक डेब्रिज आहेत ज्या आपल्या अल्गोरिदमनं फाइंड आउट केलेल्या आहेत. ह्या प्रोसेस झाल्यानंतरच्या ह्या इमेजेस आहेत. अशा पद्धतीनं डेब्रीज फाइंड आउट करून, आता इथं तुम्हाला दिसत असेल ही डेब्री जशी प्रवाहातून वाहत आल्या तशा इथं लाईन्स दिसत आहेत तुम्हाला. अशा पद्धतीनं ह्या डेब्रीज मूव्ह ऑन होत असतात पुढं पुढं. हे तुम्हाला दिसतंय. हे सॅटेलाईट किती उंचाव आहे तुम्हाला माहीत आहे. म्हणजे पृथ्वीच्या अवकाशात सुद्धा असून त्याचं रिझॉल्युशन सेंटिनलचं वापरतोय ते 10 मीटरचं आहे, तरीसुद्धा इतकी लांब लाईन दिसत्या.
म्हणजे जवळजवळ घेतलेल्या ह्याच्यात 10 किलोमीटरवरून सुद्धा तुम्ही प्लास्टिकच्या ह्या डेब्री समुद्रामध्ये फाइंड आउट करू शकताय. त्या पद्धतीने इतका हे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आहे जे आपल्याला बाहेर काढण्यासाठी केलेलं आहे. हे सॅटेलाईटचे इमेजेस आहेत आणि हे रेड पिक्सलमध्ये दिसते, हे तुम्हाला पूर्ण प्लास्टिक दिसतंय. ही इमेज आहे, ही चेन्नईची इमेज आहे. चेन्नईची ही रिव्हर आहे, कमकम रिव्हर म्हणून आहे कोणती, आणि ह्याच्या बाहेर हे समुद्रात गेलेले हे पूर्ण प्लास्टिक आहे जे बाय युझिंग अल्गोरिदम आम्ही फाइंड आउट केलेलं आहे. आणि हे आम्ही डेव्हलप केलेले फॉर्म्युलाज आहेत जे अल्गोरिदममध्ये यूज केले जातात. हे सॉफ्टवेअर आहे. ह्या मुंबईचा एरिया आहे, पूर्ण कोस्टल रिजन मुंबईचा आपल्याला वेल नोन आहे. त्यामध्ये हे प्लास्टिक दिसते इथं रेड बॉक्समध्ये आहे ते. अशाच पद्धतीने हे चेन्नई आणि मुंबईच्या इमेजेस आहेत. ओके, थँक्यू. चौसष्ट कला, म्युझिक अँड डान्स इज वन ऑफ देम. And among one of these 64 arts performance, they do not only entertain, but dance and music is a performance where you can express. So our students are going to give the expressions through their dance. So all are going to join their hands together for clapping. मैं तो बादलों से दूर जाऊंगी, मैं तो अपना ही सुन पाऊंगी. है जो क्रेजी क्रेजी सपने मेरे, सारे चुन के मैं बुन आऊंगी. हमारा ऐसा दुनिया की हुई नहीं, मैं अपनी ही दुनिया बनाऊंगी. कि जिंदगी अंतरिक्ष अनुसंधान का पहला प्रमुख अंतरिक्ष मिशन चंद्रयान 1 लॉन्च किया गया था. इस मिशन में उद्देश्य था चंद्रमा की सतह तक पहुंचना था और विज्ञान का अध्ययन करना था. चंद्रयान 1 ने कुछ रहस्यमय चीजों की खोज की, जिसमें उपाधियों की उपस्थिति और बारूदी पदार्थों की खोज की. इस मिशन में चंद्रयान 1 ने मानव इतिहास पर पहली बार पानी की खोज की संभावना देखी. साथ हमारा मांग रहे, विज्ञान से भारत सीख रहे, इतिहास के पन्ने छाप रहे. है सलाम तुझे इसरो, है सलाम तुझे इसरो, है सलाम तुझे इसरो, है सलाम तुझे इसरो, है सलाम तुझे इसरो.
2019 धरती से चल दिया था चंद्रयान 2 हमारा विक्रम लैंडर और प्रज्ञान लूनार रोव, जिसकी फाइनल डेस्टिनेशन थी मून। 20 अगस्त 2019 चंद्रयान 2 पहुंच गया था मून के ऑर्बिट में। 6 सितंबर 2019 को चांद पर लैंड होने में सिर्फ 2.1 किलोमीटर पहले ही चंद्रयान 2 ने लॉस कर दिया अर्थ से कांटेक्ट। कंफर्म लेटर दैट द स्पेसक्राफ्ट वाज क्रैश लैंडेड ऑन द सरफेस ऑफ द मून। ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके। मंजिल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, ये दिल तो क्या जुलाई दोपहर 2:35 पर श्रीहरिकोटा सतीश जर्मन स्पेस सेंटर पर लॉन्च पैड 2 चंद्रयान 3 मिशन अपनी 45 से 50 दिनों की यात्रा पर निकल चुका है, जो 23 या 24 अगस्त तक चांद की सतह पर पहुंच जाएगा। 5, 4, 3, 2, 1, 0। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो, जय हो। आजा आजा जिंद शामी आने के तले, आजा जरी वाले नीले आसमाने के तले। जय हो, जय हो, जय हो। In the last week, we have conducted in our school on account of National Space Day. We conducted some competitions for the students. There were essay competitions, elocution competitions. that cannot be seen or touched. It must be felt by heart. I am Mr. Shashikala Ganesh Gore, Supervisor of the Primary and Primary Section, feel honored and privileged to get the opportunity to propose a vote of thanks on this special occasion.